हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण पायथॉन शिकणं कसं सोपं आहे ते पाहणार आहोत. पायथॉन शिकणं खूप इझी आहे कारण त्याचं सिंटॅक्स अतिशय सिंपल आणि रीडेबल आहेत. बिगिनरसाठी परफेक्ट लँग्वेज आहे कारण ही लँग्वेज आहे ती सर्व ठिकाणी यूज होते. सर्व एन्व्हायरमेंटमध्ये यूज होतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डेटा ॲनालिसिस करायचं असेल, ए-आय ए-आय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशन करायचं असेल, मशीन लर्निंग शिकायचं असेल, एल-एल-एम मॉडेल, डेटा सायन्स, वेबसाईट डिझायनिंग, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डेटा वेअरहाऊस पाईपलाईन, ETL ट्रान्सफॉर्मेशन तयार करण्यासाठी पायथॉनचा खूप उपयोग होतो. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये सपोज ऑटोमेशन करायचं असेल, ए-आय यूज करायचं असेल, कुठचंही डॅशबोर्ड बनवायचं असेल, तर पायथॉन हे अतिशय उपयुक्त आहे. म्हणूनच आपण त्याला प्रोग्रॅमिंगचा किंवा लँग्वेजचा राजा पण म्हणू शकतो. कारण ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये, ए-आयच्या युगामध्ये पायथॉनचं युटिलायझेशन अतिशय प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. तर चला तर मग बघूया पायथॉन शिकणं किती इझी का आहे ते, काही सोपे उदाहरणं घेऊन. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये जाऊन सर्च करायचं आहे google.colab. ओके, तर गुगल कोलॅब काय आहे? तर गुगल कोलॅब आपल्याला एन्व्हायरमेंट देतं. जसं पूर्वी आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत होतो आपल्या डेस्कटॉपवरती, लॅपटॉपवरती, आणि आपण त्याचं कॉन्फिगरेशन करून मग रन करत होतो प्रोग्राम, एनी कोडिंग वगैरे करत होतो. तर आता क्लाउड बेस्ड एन्व्हायरमेंट अनेबल करतं कोलॅब, आणि ते आपण युटिलाइज करून आपल्याला पायथॉन इन्स्टॉल करायची गरज नाही. आपल्याला कुठचंही लायब्ररी इन्स्टॉल करायची गरज नाही. डायरेक्ट आपण ते युटिलाइज करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट, आणि आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर असं एक कोलॅब, याला क्लिक करा. फर्स्ट पहिलंच आहे लिंक. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इंटरफेस भेटेल, ओपन नोटबुक. तर तुम्हाला नोटबुक क्रिएट करायचं आहे, तर इथे क्लिक करा न्यू नोटबुक. न्यू नोटबुक क्रिएट केल्यानंतर आपल्याला एक एन्व्हायरमेंट देईल तो. ओके, ही एन्व्हायरमेंट आहे. तर एन्व्हायरमेंट दिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट, सपोज तुम्हाला काही ऑलरेडी केलेलं असेल तर इथे काही लिहून येईल ऑलरेडी एक्झिस्टिंग. ओके, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं असतं कोड. ओके, तर मी काही आता नवीनच स्टार्ट केल्यामुळे मला फर्स्ट लाईन भेटली. आता इथे कसं आहे की आपण काय करू की एकदम सिंपल प्रोग्राम घेऊ की आपल्याला 2 नंबर हे ऍड करायचे आहेत. तर हे नंबर 2 ऍड करण्यासाठी, समजा तुम्ही जर दुसऱ्या लँग्वेजचा विचार केला, जावा, सी शार्प, ओके, तर त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ लाईन्स लिहावे लागतात. पण पायथॉनमध्ये एका लाईनमध्ये तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करू शकता. आणि पायथॉनने एक लांबडा करून एक फंक्शन दिली आहे. तर त्या लांबडा फंक्शनने आपण जस्ट आपले जे इनपुट आहे ते पास करायचं आणि कॅल्क्युलेशन करून आपण ते कॅल्क्युलेशन रिट्राय करायचं. तर ते कसं करू शकतो ते बघा. तर मी काय करतो, एक फंक्शन तयार करतो, ॲड नंबर, और मी करतो फंक्शन नंबर समथिंग. ओके, काही देऊ शकता तुम्ही. ओके, इक्वल टू, मी ते फंक्शन यूज करतो LAMBDA, लांबडा. आता लांबडा काय करणार आहे मी, तर मी काय पास करणार आहे, तर नंबर पास करणार आहे. तर नंबर 1, कारण काही कॅल्क्युलेशन करायचं झालं तर आपल्याला मल्टिपल नंबर यूज करावं लागतात. तर num2.
ओके, 2 नंबर आहेत. आता ह्या नंबरचं काय करायचं, तर मला प्लस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल नंबर 1 आणि नंबर 2 जे मी पास करेन ते प्लस करायचं आहे. तर इथे एक लक्षात ठेवायचं, यामध्ये एक 2 गोष्टी लक्षात ठेवायची. ही एक फंक्शन आहे, ती लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. ओके, आणि त्याचं सिंटॅक्स. ओके, सो लांबडा ही एक फंक्शन आहे. सेकंड हे लक्षात ठेवायचं ते सेमिकोलॉन इथे, हे इम्पॉर्टंट सेमिकोलॉन. आणि तुम्हाला काय करायचं की जे कॅल्क्युलेशन करायचे आहे, अर्थमेटिक कॅल्क्युलेशन, ओके, मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन, ते इथे द्यायचं आहे. तर मला काय करायचं आहे की 2 नंबर ॲड करायचे, num1 आणि num2. हे माझे काय आहेत, व्हेरिएबल आहेत. ओके, हे माझे व्हेरिएबल आहे जे मी पास करणार आहे ॲक्च्युअल नंबर, आणि हे मी 2 नंबर प्लस करतोय. ओके, जस्ट, आणि एंटर मारा तुम्ही. आणि इथे मी काय करतो की मी पास करतो ॲक्च्युअल नंबर ह्या फंक्शनला. तर काय करेन की इंटू ब्रॅकेट मी समजा 3,5 असं मी पास करतो. ओके, आणि जर मी रन केला इथे, तर मला रिझल्ट भेटेल प्लस करून. So within 2 lines, okay, you can get the result. But if you think about other language, so many lines you have to define, variable you have to define. Here is actually directly you get it the result. Okay, now मी काय करतो, अजून एक इथे इंटू करतो फॉर एक्झाम्पल. ओके, मल्टिपल करतो, आणि इथे मी नंबर चेंज करतो, फॉर एक्झाम्पल एनी नंबर. So it should get 6. So this much Python is easy, very easy. Okay, so start learning Python step by step. Thank you.